तर काल होता पाडवा आणि आज मुलांची खूप जास्त घाई चालली होती. मम्मी चिकन खायचं आहे म्हणून, कारण त्यांना गोड जास्त काही आवडत नाही आणि मुलं पोळ्या असंही खात नाही आहेत. काल पुरणपोळ्याचा बेत होता, काल पुरणपोळ्या बनवून घेतल्या. नमस्कार, तर मी शीतल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी बाहेर गेले होते, मग येताना चिकन घेऊन आले मस्तपैकी. कांदा बिंदा सोलून घेतला, अद्रक कोथिंबीर, आणि येताना चिकन घेऊन आले. मुलांना असंही चिकनचं सूप खातात, पण गरमीमध्ये मी जास्त काही घेऊन येत नाही, कारण उन्हाळ्यामध्ये चिकन जास्त खूप गरम असतं आणि मग मी आणत नाही आहे. पण मुलांना माझ्या दोन्हींना पण खूप जास्त आवडतं आणि मग ते आणल्यानंतर आवडीनं असं जेवण करतात. खूप सारी कामं तर बऱ्यापैकी झाली होती आज, आणि मी सकाळीच आज चिकन घेऊन आले होते. त्यानंतर इथे असं मी लसूण सोलून ठेवला होता. त्यानंतर अद्रक साफ करून घेतली, आणि मुलं आधीमध्ये करतात, त्यामुळं कामं करायला खूप जास्त कठीण जातात, कारण त्यांना नादी लावायचं. आणि दोघं घरी असली खूप जास्त भांडणं करतात का, असं अधूनमधून त्यांना बघण्यासाठी जावं लागते. त्यानंतर इथे सगळ्यात अगोदर म्हटलं, आता चिकनचं सूप बनवल्यानंतर त्यांना अगोदर भात बनवून घ्यावं, कारण बनल्या लगेच त्यांना जेवायला देता येते. त्यामुळे मी थोडासा कुकरला भात लावून घेतला, आणि पाणीही आज संपलं होतं. पाणी आता कधी येते काय माहिती, पण संध्याकाळी 6:30ला साधारणतः पाणी चालूवरती केलं जातं. पण आता आणि गॅस खालून बंद होता, तरीही मी चालू केला. त्यानंतर जर तुम्ही म्हणत असताल किती दिवस झाले बाई गॅस रिपेअर करते, पण ती गॅस रिपेअर करायला काही मुहूर्त लागणार नाही माझ्याकडून तरी. त्यानंतर मी गॅसवरती पातेलं ठेवून घेतलं. 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं. अगोदर म्हटलं पाणी गरम करून घ्यावं, कारण गरम पाणी चिकनमध्ये टाकल्यानंतर पटकन वाफलं जातं आणि वेळ नाही लागत. मग असं मी पाणी गरम करून घेतलं, आणि त्यानंतर चिकन सूप बनवायला घेतलं. मी असंही जास्त कुकरला लावतच नाही, कारण मला वातड असं चिकन वाटतं. त्यामुळे मी कुकरला कधीच चिकन लावत नाही. कधीही बनवायचं असेल तर असं पातेल्यातच बनवते. त्यानंतर मी इथे कांदा टाकून घेतला. मस्तपैकी कांदा जास्त काही फ्राय करायचा नाही आहे, थोडासा हलकासा फ्राय करायचा, कारण जास्त कांदा भाजला चिकनचा म्हणजे मला तरी नाही आवडत आहे. त्यानंतर इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती टाकून घ्यायची आहे. मी साधं सिंपलचं सूप बनवते, खूप काही मसाले वगैरे वापरत नाही, आणि माझ्या मुलांना तसंच आवडतं, दोघंही खूप जास्त आवडीनं खातात. त्यानंतर 1-1.5 चमचा, छोटाच आहे हा चमचा, त्या चमच्याने हळद टाकून घ्यायची. सर्व मिक्स करायचं. 1-2 मिनटंच तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं, आणि त्यानंतर चिकन स्वच्छ साफ धुवून घ्यायचं आहे. मी 2-4 वेळा स्वच्छ धुवून घेते. मस्तपैकी असं चिकन धुवून घ्यायचं आहे आणि टाकून द्यायचं आहे सर्व, आणि तेलामध्ये चांगलं 2-3 मिनटं असं फ्राय करून घ्यायचं. असं त्यांनी घरामध्ये चिकन खात नाही आहेत त्यांना आवडतच नाही, त्यामुळे त्यांनी याचे पप्पा चिकन वगैरे काही खात नाही आहेत. मग आमच्या तिघांना एवढं बस होतं. मी पावशरच चिकन घेऊन येते, मुलंही आवडीनं खातात, मी खाते, आणि चिकनचे पीस कुणालाच जास्त घरामध्ये आवडत नाही आहेत, असं तर त्यांनी खातही नाही. त्यानंतर आता इथे सगळं किचनवरती असा पसारा पडला होता, तो पटापट आवरून घेतला, कारण आता इथे 2-3 मिनटं बघा, इथे आता मस्तपैकी असं चिकनला असं मनानेच पाणी सुटलं जातं. तुम्ही म्हटलं असेल मीठ नाही टाकलं, पण मी जेव्हा अद्रक लसणाची पेस्ट केली होती त्याच्यामध्ये खूप जास्त मीठ टाकलं होतं, त्यामुळं आत्ता इथे मी मिठाचा अजिबातही वापर केला नाही आहे. इथे बघा मस्तपैकी आता आपले चिकन खूप जास्त चांगलं असं म्हणजे आमच्या पाण्यामध्ये चांगलं बऱ्यापैकी शिजलं आहे. त्यानंतर आता इथे चिकन शिजेपर्यंत म्हटलं चला चहा बनवला, आणि चहा आणि बटर खाऊन घ्यावं म्हटलं, खूप जास्त भूक लागली होती. इथे मी असं चहा बटर खायला घेतला होता. मुलांची भांडणं आधीमध्ये चालूच असतात, कारण शांत बसतच नाही येतं, खूप जास्त धिंगाणा करतात, खूप जास्त मस्ती करतात. आता इथे मी चहा बटर खाऊन घेतला, आणि ह्या दोघांचं जी त्याला पाहिजे तीच ह्याला पण पाहिजे असतं, असा त्रास देतो अधूनमधून, खूप जास्त वैताग देतो. त्यानंतर आता म्हटलं चला लगेचच भाजी बनवून घ्यावं. त्यांना सगळ्यात अगोदर तर दोघांनाही चारून घेतलं, आणि नंतर इथे मी आता मसाला भाजण्यासाठी घेतला होता. आता एकटीसाठीच भाजी बनवायची होती, त्यामुळे जास्त काही म्हणजे मसाले पण जास्त काही तेवढे लागत नव्हते. थोडासा अर्धासा कांदाच मी घेतला होता, तो कांदा चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे मस्तपैकी. इथे बघा
आता एकटीचीच भाजी बनवायची म्हटल्यावर थोडीशीच बनवायची होती, जास्त काही नव्हती. मग कांदा चांगला असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. ही रेसिपी मी 2-3 वेळा शेअर केली आहे, पण चला म्हटलं आज बनवतच आहे तर आजही शेअर करावी. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं. कांदा भाजताना ना लगेचच तेल टाकलं की खूप जास्त असा धूर निघतो त्याच्यामधून, त्यामुळं मी असा आधी चांगला असा कोरडा कांदा करून घेते, म्हणजे त्यातलं मॉइश्चरायझर निघेपर्यंत असा, आणि नंतर ना मग असं तेल टाकून चांगला कांदा असा भाजून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर ना कांदा चांगला भाजून घेतला की लगेच आपण इथे बघा आता खोबरं टाकायचं. खोबरं, आणि मी इथं मसाल्यांमध्ये काय काय घेतले बघा तुम्हाला सांगते. खोबरं, कांदा, एक हिरवी मिरची, अद्रक लसूण थोडासा, आणि थोडंसं फुटाणे घेतलेत. फुटाणे घेतल्यामुळं टेस्ट छान येते आणि चव ही मस्त लागते भाजीला, खूप जास्त छान लागते. आता हे सर्व आपण चांगलं 2-3 मिनटं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. अशी एकदा तुम्ही भाजी बनवून पहा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आता इथे आपला मसाला म्हणजे भाजलाच आहे म्हणायचं, मस्तपैकी चांगला असा भाजून घ्यायचा. खूप जास्त छान होते अशी भाजी, आणि कोणी ना असं जाळीवरतीही भाजतात कांदे, तशी भाजी छान होते. पण एकटीसाठीच बनवायची होती म्हणून कुठं हे करू, म्हणून मी असा हा मसाला भाजून घेतला. त्यानंतर मसाला भाजून झाल्यानंतर भाजी उतरून घेतला, कारण खूप जास्त गरम नाही आपल्याला, हा थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मस्तपैकी. इथे बघ आता मुलांना खूप जास्त गोंधळ करत होती, म्हणून अधूनमधून त्यांच्याकडे जावं लागत होतं, कारण हा छोटूला आहे ना काव्याला खूप जास्त मारतो. आता इथे मी हा मसाला मिक्सरला बारीक करून घेत आहे. स्मूथ अशी चांगली पेस्ट बनवायची आहे, खूप जास्त छान होते भाजी. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. त्यानंतर इथे मी चिकनचं सूप काढून घेतलं, आणि आता म्हटलं कढई धुवून ना त्याच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं होतं भाजीसाठी. आता पाणी प्यायचं आलं होतं, त्यामुळे इथे मी पाणी असं गरम करून घेतलं मस्तपैकी, आणि जो मसाला होता तो वाटून घेतला. त्यानंतर ना आता आपला मसाला मी बारीक करून घेतला होता. त्यानंतर परत गॅसवरती परत मी ते पातेलं ठेवलं भाजी बनवण्यासाठी. 1-1.5 म्हणजे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी, आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. एकटीसाठी भाजी ना थोडीशीच लागते, त्यामुळे थोडासाच मसाला बनवला होता मी. अशी भाजी खूप जास्त कोण धने वगैरे टाकतं, पण जो काळा मसाला मी घरातला बनवला आहे ना, सर्व त्याच्यामध्ये मी गरम मसाला वापरला आहे घरगुती बनवल्यामुळं. त्यामुळे मी असं मसाल्यांमध्ये धने, लवंग वगैरे असं काहीच टाकत नाही, कारण घरातील जो काळा मसाला टाकला ना नंतर बाकी दुसरे कुठलेच मसाले टाकण्याची गरज वाटत नाही, त्यामुळे मी टाकतच नाही. इथे बघा आता आपला मसाला चांगल्यापैकी भाजला आहे. त्यानंतर मी घरातील साठवणीतील काळा मसाला, परत चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, हे सर्व मसाले थोडे घेतले होते, ते सर्व टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये 2-3 मिनटं चांगले असे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर ना चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं तेलामध्ये असं फ्राय करायचं आहे. मस्तपैकी चिकन असं फ्राय करून घ्यायचं, यामुळे टेस्ट खूप जास्त छान होते. आपल्या मसाल्यासोबत आपल्या चिकनलाही खूप जास्त मस्त हे येतं. त्यानंतर ना इथे मी आता चिकन टाकून घेतलं आहे मस्तपैकी. इथे बघू शकता 2-3 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेतलं, आणि आता इथे आपण हे चिकनचं सूप टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी. खूप जास्त छान होते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता एकटीसाठीच भाजी बनवायची होती म्हणून थोडीशीच बनवली होती, खूप जास्त काही बनवली नव्हती. तर इथे माझी तर भाजी बनवून तयार झाली होती, पण आता यांच्यासाठी पण अंड्याची मला भाजी बनवायची होती. आता ते बनवायचं म्हणजे आता ते व्हिडिओ मी शूट काही केला नव्हता, हाच व्हिडिओ शूटिंग केला होता. आता त्यांना पण भाजी बनवायचीच होती मला, पण माझं सगळं आवरून झाल्यानंतर सगळं साफ करून झाल्यानंतर मग त्यांना अंड्याची भाजी बनवावं लागते, कारण अंडीच खातात त्यांनी, असं चिकन वगैरे काही खात नाही आहेत, दुसरं काही खात नाहीत. पण असं असतंय ना, चिकनची ज्या दिवशी भाजी बनवून त्या दिवशी असं चाललेलं असतं की याचाच वास आला त्याचाच वास आला. त्यामुळं सगळ्यात अगोदर तर आमची भाजी अशी मी बनवून घेत असते. आमचं सगळं आवरून घ्यायचं, भांडे घासून घ्यायचं, आणि मग शेवटी त्यांना त्यांची भाजी बनवून घ्यायची असते.
असं करते. कारण मग त्यांची भाजी बनवायला घेतली ना, थोडंसं कुठं काही वासायला की लगेच म्हणतात अशी वासच आला, हेच आला, तेच आला. त्यामुळं ना त्यांची वेगळीशीच मी भाजी बनवून घेत असते सगळं साफ करून झाल्यानंतर ना. इथे आता बघा मी थोडीशी हिरवीशी कोथिंबीर टाकून घेते. मस्तपैकी झणझणीत आपली चिकनची भाजी झाली होती. खूप जास्त छान झाली होती, खूप मस्त लागत होती. ते बघा मस्तपैकी आता आपण एक 5 ते 10 मिनटं चांगली अशी उकळून घ्यायची आहे. मस्त तरी आली होती, खूप जास्त छान झाली होती चिकनची भाजी. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. चला ओके बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.